परवाच आमदार साहेबांनी मी प्रभाग क्रमांक 4 म्हणजे मनोज हिंगमिरे साहेब, दत्ता मांजरे, दिलीप झोळ साहेब महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ केला आणि राहुल साहेबांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सांगितलं की इचलकरंजी नगरीचा जो विकास होणार आहे यापुढं तो कशा प्रकारे होणार आहे की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक वाचनालय एक मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे आज काळाची गरज काय आणि लोकं सुधारली पाहिजेत. आता आपण 2 पावलं पुढं चाललं पाहिजे. 21व्या शतकाकडं वाटचाल करत असताना इचलकरंजीचा विकास म्हणजे काय ही चांगली भूमिका एक आमचं दूरदृष्टी असणारं नेतृत्व म्हणजे राहुल साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी हे गरजेचं आहे. मग वाचनालय असेल, क्रीडा संकुल असेल, आपल्या इचलकरंजी सुंदर स्वच्छ दिसली पाहिजे म्हणून नदीघाटाचा विकास असेल, पाणीचा प्रश्न जो सगळीकडे आता सगळ्याच विषयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे की पाणी, तर ते कशा पद्धतीनं आणलं जाईल त्याच्यासाठी काय सुविधा केल्या आहेत. मी पाणी आणणार म्हणून बसले नाही तर त्यांनी सांगितलं की आम्ही नवीन 4 टाक्या बांधलेल्या आहेत. किती पुढच्या आपली ज्या इचलकरंजीचा जो नवीन विकास व्हायला लागला आहे तो कशा पद्धतीनं व्हायला लागला आहे. आज पुढच्या काळात जी लोकसंख्या वाढेल त्यात पाण्याची गरज किती आहे आणि त्याच्यासाठी जे काय प्रोव्हिजन आहे ते कसं करायचं याच्याबद्दल एकदम सविस्तर माहिती त्यांनी त्या गोष्टी दिली. त्यामुळे आज इचलकरंजीत किंवा संपूर्ण नागरिकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की विकास म्हणजे नुसतं रस्ता गटारी नव्हे तर नवीन पिढी कशी घडणार आहे, त्यांचं आरोग्य कसं असणार आहे, नवीन कोणते प्रश्न भेडसावणार आहेत. त्या हिशोबानं त्या अनुषंगानं आपल्याला इथून पुढचं काम आणि तसं नेतृत्व दिलं पाहिजे. मग माझ्या ओळखीचं आहे, माझ्या पाहुण्यातला आहे म्हणून तुम्ही मतदान करू नका, तर ते खरंच विकासासाठी आपलं मतदान चाललं आहे की नाही या गोष्टीची जाणीव प्रत्येक नागरिकानं ठेवायला पाहिजे. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.